हॅलो गाईज, आपलं सर्वांचं शुभम काजारे व्लॉग या नवीन यूट्यूब चॅनलमध्ये आपलं सर्वांचं स्वागत करतो. तर मित्रांनो, आता मी हा नव्याने यूट्यूब चॅनल चालू केला आणि आज मी प्रथम कोकणात आलो आहे सुट्टीनिमित्त. सुट्टी एन्जॉय करण्यासाठी. आता काय मे महिन्यात चालू आहे ना, मे महिन्यात एंडिंग आला आहे. आता आगोट चालू आहे. आगोट म्हणजे पावसाला चालू व्हायचे दिवस म्हणजे आगोट असते. तर आता एक आपलं छोटंसं घर आहे, चिरेबंदी घर. इकडे बघा, मागे सुपारीची झाडं आहेत आणि या साईडला नारळीची झाडं आहेत. तर आता मी चाललो आहे, जंगलामध्ये जातो आहे. तिकडून आपण कोकम, आंबा, जांभूळ वगैरे आणण्यासाठी या वेगळाच मजा असते रानमेवा खाण्याची कोकणात येऊन. तर आता इकडे मी गरखोल घेतो आहे आणि पिशव्या घेऊन चाललो आहे थेट रानात. आमच्याकडे लाजरी म्हणून एक जंगलाचा भाग आहे, त्या ठिकाणी जातो आहे. मित्रांनो, आता जर तुम्ही कोकणात बघितलं तर प्रत्येकाच्या अंगणात सुकवानं पडलेले असतात. एक आगोटची तयारी असते. आता इकडे बघा, आंब्याची उसरी, आमसुलाई मच्छीमध्ये टाकण्यासाठी वापरले जातात. तर इकडे करवंद आहेत सुरुवातले बघा. ही ओली करवंद सुकवलेले आहेत, म्हणजे पावसाळ्यात तुम्ही खाऊ शकता. म्हणजे आगोटच्या दिवशी, म्हणजे पावसाळ्याचे दिवस चालू झाले तर तुम्ही ते खाऊ शकता. त्यामुळे ते सुकवणं असे आंब्याचे साठ वगैरे भरपूर काही, कोकम वगैरे असं खूप काही सुकवणं आपल्याला कोकणातल्या अंगणात आता सध्या पाहायला भेटतात. आता काही दिवसांनी पावसाचं आगमन कोकणात होणार आहे. पेरणीचे दिवससुद्धा चालू झाले आहेत. तर मित्रांनो, इकडे बघा, हा फणस आणला आहे मुंबईला न्यायला. ही तयारी आहे. म्हणजे मामाच्या गावी गेलो नवशीला, तिकडून आलं आहे. पुरे आमच्याकडे भरपूर झाडं होती, 3 झाडं होती फणसाची. पण जेव्हा घर बांधलं तेव्हा त्या मी सर्व तोडून टाकलं. त्यामुळे आता फणस खायला भेटत नव्हतं. म्हणतं का रात्री मुंबईतून आलो आणि सकाळी मामाकडे गेलो आणि फणस घेऊन आलो आहे. आणि इकडे कलमाचे आंबे पण देखील आणलेले आहेत, घरात ठेवलेले आहेत. ते पण घेऊन जायचं आहे. इकडे आमचं छोटंसं असं घर आहे, चिरेबंदी घर. इकडे पाहू शकता, हे बघा, हापूस, रत्नागिरीचा हापूस, हे आंबे. आणि इकडं अटला आहेत, हे बघा. अटला म्हणजे फणसाच्या बिया अटला आहे भाजून खायला. कोकणातलं असं कुठलंच पदार्थ आहे तो वाया जात नाही. तर मित्रांनो, हे आपल्या घराची बॅक साईड आहे, हे बघा, पाहू शकता. आणि इकडे खोप आहे फाट्याची. हे आगोटची तयारी, म्हणजे पावसाळ्यात चुलीला लावण्यासाठी फाटी भरली जाते. बघा, ही फाटी कोकणात प्रत्येकाच्या घरात ही खोप बनवली जाते फाट्यांची. आता इकडे जी आमच्या बाजूची घरं ती सध्या तरी बंद असतात, सर्व मुंबईला राहतात. आता इकडे मागे बघितलं तर पूर्ण टेप लागतो. म्हणजे आमच्या त्या जंगलाच्या भागात टेप असं नाव आहे. तिकडे गुरांचे वाडे वगैरे सर्व काही आहे. इकडे ह्या आमचं आंब्याचं झाड छोटं, हे बघा, त्याच्यावरती पण थोडे आंबे होते. आता 1-2 आहेत दिसत आहेत वरती. ते गावठी आंबा आहे पण तो रायवली. तर या पिशव्या घेतल्यात आणि 2 गरकल घेतलेत. एक बारकी गरकल आहे, एक मोठी गरकल. आणि इकडे झाला लाजदरी आहे. लाजदरी तिकडे चाललो आहे. हा रस्ता इकडे जातो लाजदरीकडे. ही ठोंबरेवाडी आहे, पाहू शकता आपण. आता चाललो आहे. तर मित्रांनो, इकडे पेरणी केली आपण पाहू शकता. बघा, नांगरलेलं आहे सर्व शेत. इकडे भात पेरलेलं आहे, कारण 25 रोहिणी नक्षत्र निघालं आणि त्याला कोकणात भात पेरणी चालू होते. पाऊस आता होईल चालू 15 तारखेपर्यंत. तर पेरणी सुके दिवस असतो तेव्हा केले चांगले असते. त्यामुळे इकडे पेरणीची कामं झाले. ते बघा, इकडे एक वाडा आहे. वाडा म्हणजे गुरांचा गोठा, कोकणात वाडा म्हटलं जातं. आता आमच्या गावातील 99% वाडे बंद आहेत, कारण गुरंच नाहीत लोकांनी शेती सोडले. त्यामुळे गुरंही हे सोडून दिले लोकांनी. साधं सेम सारवायलाही देखील मिळत नाही, अशी कंडिशन आज गावामध्ये आहे. खूप बेकार कंडिशन चालू आहे. आता लोक पॉवर टिलरने, ट्रॅक्टरने नांगरणी चालू केली नाही. इकडे जो रस्ता गेला आहे तो तिकडे सुखदरकडे गेला आहे आणि हा आमच्या गावठाणाकडे गेला आहे. इकडे सुखदर गाव आहे, खाली आपल्याला जायचं तिकडे. इकडे आंबऱ्याचा माल आहे, तिकडे जाऊया जरा. तिथे कोकम भेटतात, कोकमी आहे त्याच्यात, आणि कोकम काढायला तिथे जाऊन. तर मित्रांनो, इकडे आलं आहे बघा, कोकमीचं झाड आहे. वरती कोकम लागलेत, पण एक पण वरती पिका कोकम दिसत नाही बघा. सर्व कच्चे कोकम आहेत. सर्व A to Z कोकम आहेत, ते कच्चे आहेत. हे कोकम जातात पावसाळ्यात पिकाला. जर 1-2 भेटले ते भेटतील, कारण या सरकारी कोकमी आहेत. त्यामुळे हे कोकम लेट पिकतात. थोडे बघतो तिकडे पुढे आहेत काय. हा कोकमीच्या झाडावरती थोडे कोकम भेटले, ते बघा. आता हे भरतो पिशवीत आणि पुढे जातो. पुढं काय बघतो. तर मित्रांनो, इकडे काजू आहेत, पण हे काजू आहेत तर लोकांच आहेत, माझं नाहीत. काजू मी आर्टमध्ये भरपूर होतं, मार्चमध्ये भरपूर खाल्ले काजू. आता काजू उलगले, एक पण बी नाही भेटणार काजूवरती. काजूचा सीझन संपला आहे. आता फक्त जांभळं, आंबा, कोकम, करवंद एवढाच. तर मित्रांनो, ही आमची शेतं आहेत लाददरीतली. म्हणजे खंडीची शेतं आहेत हो, मोठी मोठी पट्टी. पण आता बघा, आता ते वासाळ पडले बघा. नुसतं पाणी बिणी जाऊन सर्व बांधोऱ्या पण राहिले नाही. अगदी बांधोऱ्या पण वाहून गेल्या आहेत. पूर्वी इथं आमच्या आजोबांनी भाता पिकवली. आणि आताच्या पोरींना कशी मुंबईवाली पोरं लागतात. मग आता बायका पारा घेऊन सगळी मुंबईत. आता करणार कोण भात शेती. तर म्हातारी काय करणार राहून गावाला. तर आता ही वासाळ पडले शेतात. आता काही दिवसांनी इकडं जंगली झाडं रुजणार आहे बघा. रुजा चालू पण झाले, तिकडे पण रुजलेत.
काही दिवसांनी शेतं होती ती नाहीशी होती आणि इकडे जंगलच होईल. खूप वाईट परिस्थिती चालली सध्या तरी कोकणात. आता इकडे कुठे आंब्याचं झाड दिसते काय बघू दे. तिकडे आहे त्या बांधावरती चांगला आंबा आहे, बघूया आहेत काय. वर मी आलो आहे गावाला लेट, तर काय लोकांनी ठेवले नाहीत. कमी असली लोक तरी झाडावरती फळ आलेलं काय राहत नाही कोकणातला. हे पूर्व बांध पहिलं मजबूत असायचे, बांध जेव्हा लोक भातं लावायची. आता बांध सगळी वाहून गेलेत, एवढा पाणी या शेतात नाही येतो आता. पहिलं कसं एक मार्गे पाणी काढायचे लोक, होलं बिलं काढायची, तेव्हा चांगली होती शेतं. आता काय सर्व गवत रुजलं, हे रुजलं, सर्व झाडं बिडं एक आहे. एकही बांध धड नाही राहिला शेताचा. तर इकडे बघा, हा बांधावरती एक आंबा आहे, त्याच्यावरती पण भरपूर आंबा आहे ते बघा. जरा काढतो गारकालींवरती, काही मी काही चढत नसतो, डिंगलं बिंगलं असतात. तर आता घरकोल आणले तर घरकोलीनं ओढतो जरा पोटापुरतं. तर मित्रांनो बघा, पिक्का आंबा पाडला आहे. जो आंबा झाडाच्या खाली उभं राहून खाण्याची मजा नाही, ती मजा कशातच नाही. एक वेगळी मजा असते जी हापूसला पण जेवढी लागत नाही तेवढी रायवली आंब्याला असते. असा आंबा चुपून घ्यायचा, कापून खाण्याची मजा नाही, ती चुपून खाण्याचा आंबा मजा आहे. तर हे बघा मित्रांनो, ह्या आंब्यावरचे आंबे काढले. हे बघा मस्त की एकदम पिवळे धमक आंबे आहेत. गोडा पण आंबा आहे. भरतो पिशवीत आणि नेतो आणि पुढे जातो पुढच्या आंब्यावरती. बघ तिकडे किती भेटत आहेत ते. हा जो ही लिटी आहे ना, ही आंबा लिटी म्हणजे लहानपणाला आम्ही लिटी म्हणतो कोकणात, लहानपणाला लिटी म्हणतो. तो आंबा स्वतःच्या मालकीचा आहे. बघा किती फळं लागले ते बघा, सर्व पिकलेत. जरा हलवतो घरकोल लावून मस्तपैकी आणि भरतो पिशवी. खायला एकदम मस्त गोड फळ आहे. हा छोटासा पण मस्त बेस्ट फळ आहे. तर मित्रांनो आंबे जमून झाले तर तिथे रस्त्याला लागून जांभूळ आहे बघा. वरती जांभळं आहेत कुठं कुठे बघा, दिसले काय बघा. तर वरती चढायला काय भेटत नाही, कारण झिपटीला जांभळं आहेत आणि वरती ढिंगलं पण आहेत. काय गरकालीनच वळलेत बघा, एवढी भेटलेत. बस झाली एकट्यापुरती. तर घरात जाऊन धुवून खाईन मस्तपैकी. आता आपली राहिली फक्त करवंद. आता बघूया पुढे भेटतील, जाळीतून काढूया थोडी. तर मित्रांनो हे बघा, हे आहेत करवंद. कोकणची काली मैना म्हणून यांना ओळखलं जातं. करवंद काटेरी झाड असतं बघा, काटे असतात, जपून काढावे लागतात. एकदम काली काली, खायला गोड असतात. आता एक काढतो थोडी. जरा कुड्याची पानं बघतो, कुड्याची पानं कसं हाताला चिक लागतं. हातात कुड्याची पानाचं हे बनवतो डोरो आणि त्याच्यात टाकतो. बघा इकडे आहेत कुड्याची पानं. आता कुड्याची पानं कवली आहेत, घेतली आहेत. आयनाची घेतो, काढतो जरा 4 पानं, मोठी आहेत मस्त की राहतील. तर मित्रांनो बघा, पानांमध्ये करवंद काढलेत. खूप मस्त वाटतं पानामध्ये, एकदम काकणची काळी माहिती ना चीक लागलं आहे बघा. मस्त वाटतं, दिसायला एकदम भारी वाटतं. कोकणातलं हे काळी मैना खायला पण खूप चविष्ट असते. तर मित्रांनो हे बघा, एवढी सारी करवंद आता जमा केली. आता जाऊन घरी खायन मस्त आहे की, कारण हे दिवस जर जेव्हा आलो ना असं इकडे रानामध्ये फिरायला, तेव्हा बालपणीचे दिवस खूप आठवतात. आणि जेव्हा आम्ही लहान होतो म्हणजे मराठी शाळेत हायस्कूलला वगैरे, तेव्हा आम्ही मस्तपैकी भरपूर एन्जॉय करायचो. म्हणजे 2-2 घमेलं करवंद न्यायचो आणि कावल्यावरती सुकट टाकायचो. कशासाठी तर आगोटला खायचं. आगोटच्या दिवसामध्ये पावसाळ्यात जेव्हा कधी खावला पैसे नसतील तेव्हा मस्त की बरणी खोलायचे, आंब्याचे साठ वगैरे डबल ही सुकवलेली करवंद, आमसूल वगैरे, खूप वेगळी मजा होती त्या कालची. तरी मित्रांनो खरं म्हटलं तर तुम्ही मुंबईत कितीही कामं करा, धावपळीच्या जागा, पण 2 दिवस नक्की कोकणात या आणि कोकणातले दिवस अनुभवा. खूप भारी वाटतं. तरी आता आम्ही जरी कामाला मुंबईत असलो तरी आम्ही गावाला जरूर येतो, कारण गावाला जी मजा आहे ती कुठेच मजा नाही. आता आम्हाला फक्त रविवारची सुट्टी असते, पण आम्ही शनिवारीच कल्टी मारतो. 2-2 दिवस राहतो, मस्त की एन्जॉय करतो. आता बघा मस्त की रानात आलो, मस्त की आंबे जमवले, जांभळं खाल्ली, डबल करवंद. ही खूप वेगळी मजा आहे हो कोकणातली. हे कोकणात का स्वर्ग म्हणतात, जे जगात कुठे भेटत नाही ते आपल्या कोकणात भेटतं. आणि ते आरोग्यासाठी खूप चांगलं आहे. वातावरण देखील चांगलं आहे, खूप चांगली फळं वगैरे आपल्या कोकणात भेटतात. तर मित्रांनो कोकण जर सोडून तुम्ही दुसरी काम करत असाल, पण तुमच्या जन्मभूमीला तुम्ही कधी विसरू नका. म्हणून कोकण जपलं पाहिजे मित्रांनो. कोकण जपणे ही काळाची गरज. आज जर बघितलं, आज कोकणातल्या अनेक चालीरीती बंद पडत आहेत, कारण लोक शहराकडे स्थलांतर होत. हे कुठेतरी थांबलं पाहिजे. आज आपला माणूस दुसरीकडे जात आहे आणि आपल्याकडे परप्रांती येऊन हे करत आहेत, राज्य करतात. आज बघा UP बिहारचे लोक आपल्याकडून भरपूर पैसा कमवत आहेत, पण आपला माणूस शहराकडे झाला आहे, कारण आपला माणूस धंद्यामध्ये उतरायला घाबरतो आहे. तर मित्रांनो आता यावरती काहीतरी आपण सर्वांनी विचार केला पाहिजे. आपल्या जे आमदार खासदार आहे आणि देखील केला पाहिजे काहीतरी विचार. छोटे मोठे जरी उद्योगधंदे जरी चालू केले तरी कोकणी माणूस तरी कोकणात राहील. त्यामुळे खूप बेकार कंडिशन चालली आहे.
कुठेतरी थांबलं पाहिजे. तर मित्रांनो, आजचा व्हिडिओ आपल्याला कसा वाटला रानातली भटकंती, कोकणातली जी आता मी फळं आणली ती तुम्हाला देखील बघून तोंडाला पाणी सुटलं असेल. ते कोकणातले त्यांना जरूरच सुटलं असेल, कारण की कधीच आता काही लोक आहेत ते कोकण सोडून बाहेर राहतात, पण ती कधी येत नाही, विसरलेत गावाला. तर मित्र असं करू नका, कोकण आपलंच आहे. तर तुम्ही जरूर या. तर मित्रांनो, व्हिडिओ कसा वाटला हे आम्हाला कमेंट करून जरूर कळवा. आणि जर चॅनलवरती नवीन असेल, म्हणजे चॅनल जर नवीन आहे आपला, तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि सपोर्ट करा. आपल्याला भरपूर सारे कंटेंट बनवायचे आहेत आणि आपल्या या चॅनलवरती अपलोड होणार. तर तुम्ही देखील अजून सबस्क्राईब केलं नसेल तर शुभम काजारे व्लॉग या चॅनलला सबस्क्राईब करा. आणि आपला इंस्टा चॅनल देखील ओपन होतो आहे शुभम काजारे व्लॉग, म्हणून त्याला देखील फॉलो करा आणि तुम्ही सपोर्ट करा. तुमचा सपोर्ट आमच्यासाठी खूप महत्त्वाचा आहे. तुम्ही सपोर्ट कराल ही मी आमच्याकडून आशा बघतो. आणि आपण पुढे नेक्स्ट कंटेंटमध्ये भेटू. महाराष्ट्रातील काही पर्यटन स्थळे, कोकणातील पर्यटन स्थळे, तसेच कोकणातल्या चालीरीती, परंपरा, सण हे अशा व्हिडिओ आपल्या चॅनलवरती अपलोड होणार आहेत. तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. तर मित्रांनो, चला भेटू पुन्हा.